श्रोते हो, नमस्कार. आपल्या कथाभागामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत. मागील भागामध्ये आपण दत्तगुरु महाराज व श्रीपाद महाराज यांची जन्मकथा ऐकली. आता आपण या भागामध्ये दत्त महाराजांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांची जन्मकथा ऐकणार आहोत. मित्रांनो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या संभव क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला कथा आवडत असतील तर तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी कुरवपूर या ठिकाणी अंबिका नावाच्या महिलेला तू जर शनिप्रदोष व्रताचे व्यवस्थित पालन केले तर पुढील जन्मात मी तुझ्या पोटी जन्म घेईल असा वर दिला. श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी कुरवपूर या ठिकाणी आपले अवतार कार्य संपवल्यानंतर ते पुढे श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या रूपामध्ये कशा प्रकारे अवतार धारण केला या कथेतून आपण हे जाणून घेणार आहोत. सुमारे 650 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील विदर्भात कारंजे या गावी एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. या ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी एका सुंदर अशा मुलीने जन्म घेतला. त्या मुलीचे जन्मनाव अंबाभवानी होते, परंतु घरातील सर्वजण तिला अंबा म्हणत, त्यामुळे तिचे नाव अंबा पडले. आई वडिलांकडून होत असलेल्या कोडकौतुकामध्ये अंबिकेच्या वयाची पहिली 6-7 वर्षे झरकन निघून गेली. परंतु आईच्या नजरेतून हे कसे चुकणार. तत्कालीन रूढीनुसार आणखी 6-7 वर्षांनी आपल्या मुलीचे लग्न करावे लागणार या उद्देशाने आईने आपल्या मुलीला घरातील घरकाम, ईश्वर सेवा, इतर सर्व शिकवण्यास सुरुवात केली. या सर्व गोष्टी शिकवत असताना आईच्या लक्षात आले की आपल्या मुलीला शनिप्रदोष व्रताची माहिती दिल्यानंतर ती अगदी जाणकार महिलेसारखी शनिप्रदोष व्रताची पूजा करत असे. हे पाहून तिला आश्चर्य वाटले. अंबिकेच्या आईला असे वाटले की आपल्या किंवा आपल्या पतीच्या कुळामध्ये पूर्वजन्मी कुणीतरी शनिप्रदोषाचे अशा प्रकारे व्रत करत असावे आणि तीच पूर्वजन्म घेऊन आपल्या पोटी जन्माला आले असावे असे तिला वाटू लागले. त्यामुळे तिने आपल्या कुळामध्ये व पतीच्या कुळामध्ये अशी चौकशी केल्यानंतर तिला असे काहीही निदर्शनास आले नाही. तिच्या पोटी जन्माला आलेली ही अंबा नावाची मुलगी पूर्वजन्मी कुरवपूर या ठिकाणी साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी तू जर शनिप्रदोषाचे व्यवस्थित पालन केले तर तुझ्या पोटी पुढील जन्मात मी जन्म घेईल असा वर दिलेली ती अंबिकाच होती. ही या मातेला कोण सांगणार व तिला समजणार तरी कसे. आता अंबाला जवळपास 13वे वर्ष सुरू झाले होते. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी आता तिच्या लग्नासाठी वर शोधण्याची तयारी सुरू केली होती. अंबाच्या आईने आपल्या पतीला सांगितले की आपल्या मुलीसाठी गावातीलच एखादा वर शोधा, जेणेकरून मुलगी आपल्या डोळ्यासमोर राहील व आपल्याला सतत तिची गाठभेट होईल. अंबाच्या आईचा हा विचार तिच्या वडिलांना देखील योग्य वाटला. त्यामुळे वडिलांनी गावातच वर शोधण्यास सुरुवात केली. वर शोधत असताना अंबेच्या वडिलांच्या लक्षात आले की आपल्या गावामध्ये एका ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी माधव नावाचा मुलगा लग्नाच्या वयामध्ये आहे आणि तो शिवभक्त देखील आहे. त्यामुळे या माधवशी जर आपल्या मुलीचे लग्न झाले तर योग्य होईल असा विचार त्यांच्या मनामध्ये आला व त्यांनी माधवच्या घरच्यांसमोर अंबिकेच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. माधव व माधवचे आई वडील यांची परवानगी मिळताच
योग्य मुहूर्त काढून आंबा व माधव यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. आंबा आता सासरी आली होती. सासरी आल्यानंतर काही दिवसातच तिने माधवकडे शनिप्रदोष व्रत करण्याची परवानगी मागितली. माधव तर शिवभक्तच होता. माधवने तिला शनिप्रदोषाचे व्रत करण्यासाठी परवानगी दिली. दोघेही पतिपत्नी मोठ्या आनंदाने शंभू महादेवाची पूजा करत असे. आंबाचे वय आता जवळजवळ 16 वर्षांचे झाले होते. आंबा 16व्या वर्षी गरोदर राहिली होती. तिच्या पोटामध्ये बाळ वाढत होते. गरोदरपणामध्ये सुद्धा ती ईश्वर भक्ती अतिशय आनंदाने करत होती. बघता बघता 9 महिन्यांचा कालावधी लोटला आणि शनिवारी पौष शुक्ल द्वितीयेला मध्यान्नाच्या वेळी अंबाने अतिशय सुंदर आणि गोंडस अशा बालकाला जन्म दिला. भगवान श्री दत्तात्रेय यांनी आपला श्रीपाद श्रीवल्लभ अवतार संपवल्यानंतर हा नवीन अवतार धारण केला होता. या अवताराने पूर्वी कुरवपूर या ठिकाणी श्रीपाद वल्लभांनी अंबिकेला दिलेल्या वरदानाची पूर्तता पूर्ण झाली होती. साधारणतः जन्माला आलेली बालके ही जन्मताच मोठ्याने रडत असतात, परंतु अंबाच्या पोटी जन्माला आलेले हे बाळ न रडता जन्मताच त्याने ओम हा शब्द स्पष्टपणे उच्चारला. जन्मताच ओंकार या शब्दाचा झालेला स्पष्ट उच्चार ऐकून आई वडिलांना ही अलौकिक लीला पाहून असे वाटले की आपल्या पोटी जन्माला आलेला हा मुलगा आपला नसून हा साक्षात ईश्वरी अवतार आहे. त्यामुळे माधवने काही ज्योतिषांना बोलावून आपल्या मुलाची जन्म कुंडली तपासून पाहिली. त्यावेळी ज्योतिषांनी देखील सांगितले की हा मुलगा खूप ज्ञानी असून हा या पृथ्वीवरती विश्व कल्याणासाठी जन्मास आलेला आहे. याच्या हातून खूप मोठे कार्य घडणार आहे. तसेच हा मुलगा ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रे निर्माण होतील. ज्योतिषांच्या तोंडून आपल्या मुलाची कुंडली ऐकल्यानंतर आईवडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी ज्योतिषांना सुंदर वस्त्रे आभूषणे देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच 12व्या दिवशी या मुलाचा नामकरण सोहळा पार पडला. या बाळाचे जन्मनाव शालग्राम देव असे ठेवण्यात आले. परंतु आईवडिलांना माहीत होते की आपल्या पोटी साक्षात नर म्हणजे श्रीहरीने जन्म घेतलेला आहे. त्यामुळे त्यांनी या बाळाचे नाव नरहरी ठेवले व पुढे तेच नाव प्रसिद्ध झाले. बाळ नरहरी आता 3 महिन्यांचा झाला होता. त्याची भूक वाढत चालली होती, परंतु अंबाला दूध मात्र तेवढे येत नव्हते. त्यामुळे तिला चिंता वाटू लागली. तिने आपल्या पतीला बाळाच्या दुधासाठी गाई किंवा शेळी बघण्यास सांगितले. मात्र हे सर्व 3 महिन्याचा नरहरी शांतपणे ऐकत होता. त्याने नकळतच आईच्या स्तनाला हात लावला आणि काय चमत्कार झाला. आईच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. हा चमत्कार पाहून आई वडील चकित झाले व त्यांना पुन्हा एकदा खात्री पटली की हे बाळ साक्षात ईश्वरी अवतार आहे. बाळाला नजर होऊ नये म्हणून त्यांनी ही गोष्ट लोकांपासून लपवून ठेवली. अवघ्या 3 महिन्यांच्या वयामध्ये बाळ नरहरीने आपल्या दुधाची सोय स्वतःच करून घेतली होती. हा चमत्कार पाहून आई वडील सुद्धा थक्क झाले. आता बाळ हळूहळू वाढत होता आणि आता त्याला 1 वर्ष पूर्ण झाले होते. परंतु तरी सुद्धा या बाळाला ओंकाराशिवाय दुसरे काहीच बोलता येत नव्हते. त्यामुळे आता अंबा आणि माधवला चिंता वाटू लागली होती. त्यांनी विविध प्रयत्न केले, परंतु बाळ ओंकार या शब्दाशिवाय काहीच बोलत नव्हता. आई देवाकडे प्रार्थना करायची की माझ्या बाळाला बोलता येऊ दे, परंतु बाळ काही बोलत नव्हता. अंबाला असे वाटायचे की शनी प्रदोषाचे व्रत करताना आपल्याकडून काहीतरी चूक झाली असावी, म्हणूनच ईश्वर पुत्र जन्माला येऊन सुद्धा त्याला बोलता येत नाही ही खंत तिच्या मनाला सतवत होती.
कधी कधी आंबा नरहरीकडे पाहून, बोलणारे बाळा, आमचे कान तुझे हे बोबडे बोल ऐकण्यासाठी आसुसलेले आहेत. तू कधी बोलणार आहेस? तुझे बोल आम्हाला कधी ऐकायला भेटणार आहेत? अशा पद्धतीने विनवणी करायची आणि बाळ नरहरी मात्र आईकडे बघून गोड हसायचा आणि खेळायचा. असे करता करता महिन्यामागून महिने गेले, वर्षामागून वर्ष गेले आणि बाळ आता नरहरी 7 वर्षांचा झाला होता. तरी देखील नरहरीला ओंकार शब्दाशिवाय काहीच बोलता येत नव्हते. हे पाहून आई वडील खूप काळजीत पडले होते. एके दिवशी आंबा देवघरात आपल्या बाळासहित बसली होती. त्यावेळेस आंबा देवाला हात जोडून प्रार्थना करीत होती. हे देवा, माझ्या या बाळाला लवकर बोलता येऊ दे. हे सर्व नरहरी ऐकत होता आणि त्याच वेळेस नरहरीने कोपऱ्यात असलेल्या लोखंडी खलबत्याला हात लावला आणि काय चमत्कार घडला पहा. त्या ठिकाणी लोखंडी खलबत्याचं रूपांतर सोनेरी म्हणजे सोन्यामध्ये झाले आणि हे पाहून आंबाला आश्चर्य वाटले. तिने आपल्या पतीला म्हणजे माधवला घरात बोलावून घेतले व घडलेला प्रकार दाखवला. माधवने आणखी काही लोखंडी वस्तू आणून नरहरीच्या पुढे ठेवल्या. नरहरीने त्या लोखंडी वस्तूला हात लावताच त्या पुन्हा सोन्यामध्ये रूपांतरित झाल्या. हे पाहून आंबा आणि माधव यांना खात्री पटली की आपला मुलगा हा ईश्वर अवतार आहे. आंबा आणि माधव यांनी नरहरी समोर हात जोडले व नरहरीला विचारणा केली की हे बाळा, तू कधी बोलणार आहेस? आम्हाला काहीच समजत नाही. त्यावेळेस नरहरीने काही खानाखुणा करून दाखवल्या व त्या माधवच्या लक्षात आल्या. नरहरीचे असे म्हणणे होते की ज्या वेळेस माझी मुंज होईल त्याच वेळेस मला बोलता येईल. हा संकेत आई वडिलांना मिळाल्यानंतर आई वडिलांनी मोठ्या उत्साहात नरहरीचा मुंज कार्यक्रम करायचं ठरवले. माधवने दुसऱ्याच दिवशी ब्राह्मणांकडून मुहूर्त काढून योग्य मुहूर्तावरती मुंज करण्याचा कार्यक्रम ठरवला. माधवने संपूर्ण गावामध्ये नातेवाईक, पै पाहुणे सर्वांना आमंत्रण दिले. अतिशय मोठा कार्यक्रम होणार हे पाहून गावातील लोकांमध्ये चर्चा रंगू लागली की माधवचा मुलगा तर बोबडा आहे, त्याची मुंज कशी काय करणार? तो गायत्री मंत्राचा उच्चार कशा प्रकारे करू शकेल? अशा पद्धतीची चर्चा गावामध्ये सुरू झाली. काही लोक तर निंदा करू लागले की आपल्याला काय करायचे आहे? आपण मस्तपैकी पंचपक्वानांचा आनंद घ्यायचा, दक्षिणा मिळवायची, बाकी माधवचे काय होईल ते आपल्याला काही घेणे देणे नाही. अशा प्रकारे गावामध्ये चर्चा रंगू लागल्या. बघता बघता कार्यक्रमाचा दिवस उजाडला. कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व पै पाहुणे, गावातील ग्रामस्थ, मंडप अगदी खचाखच भरलेला होता. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती की या बोबड्या मुलाचा मुंज कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडणार आणि हा मुलगा गायत्री मंत्राचा उच्चार कशा पद्धतीने करणार, यासाठी सर्व लोक नजरा लावून बसले होते. सर्व कार्यक्रम विधिवत पार पडत होता आणि आता वेळ आली होती वडिलांनी मुलाच्या कानामध्ये गायत्री मंत्राचा उच्चार करण्याची. माधवने नरहरीच्या कानामध्ये गायत्री मंत्राचा उच्चार केला, परंतु नरहरीने तो मनातल्या मनातच पुटपुटल्यासारखा जाणवला, परंतु तो बोलला काही नाही. हे पाहून आंबा आणि माधवच्या चेहऱ्यावरती निराशा पसरली. त्यांना अपेक्षा होती की आता तरी बाळ नरहरी बोलेल, परंतु असे काही घडले नाही. आता वेळ होती आईने मुलाला भिक्षा देण्याची आणि आंबा नरहरीच्या पुढे उभा होती. आंब्याच्या मनामध्ये धाकधूक चालू होती की आपल्या मुलाला बोलता येईल का नाही. या धाकधुकीतच तिने नरहरीला भिक्षेची पहिली मूठ वाढली आणि काय आश्चर्य झाले बघा. नरहरीच्या तोंडातून ऋग्वेदाचे वेद पठन व्हायला, स्पष्ट उच्चारामध्ये
वेद बाहेर पडायला लागले. हा सर्व प्रकार पाहून मंडपामध्ये पाठीमागे बसलेले लोक हे सर्व प्रकार पाहण्यासाठी पुढे येऊन गर्दी करायला सुरुवात झाली. जी लोक नरहरीवरती हसत होती त्या लोकांची तोंडे हिरमुसली गेली आणि जसजशी अंबा नरहरीला भिक्षा वाढत गेली, नरहरीच्या तोंडून चारही वेदांचे स्पष्ट उच्चार बाहेर पडायला सुरुवात झाली. हे पाहून लोक अवाक झाले आणि त्यांनी नरहरीच्या पुढे नतमस्तक होऊन नरहरी साक्षात देव अवतार असल्याचे मान्य केले. विद्वान पंडितालाही वेद बोलता येणार नाही तितक्या शुद्ध स्पष्ट उच्चारामध्ये नरहरी वेदांचे उच्चार करीत होता. हा सर्व प्रकार पाहून अंबा आणि माधवच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू वाहत होते. 7 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नरहरीला बोलता येऊ लागले. हे पाहून आईवडिलांना खूप आनंद झाला. मंडपामधील सर्व जनता नरहरीच्या पुढे नतमस्तक होऊन दर्शन घेत होती. हा सर्व दैवी आणि ईश्वरी चमत्कार पाहण्याची लोकांना संधी मिळालेली होती. मंडपातील गर्दी आता हळूहळू कमी होत चालली होती. अंबा आणि माधव यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता, कारण नरहरी चक्क 7 वर्षांनी बोलायला लागला होता. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण नरहरी आईवडिलांच्या समोर येऊन हात जोडून म्हणाला, आई, आता तू मला भिक्षा वाढलीच आहेस, तर आता मला भिक्षा मागून जीवन व्यतीत करायचं आहे. मी यापुढे संन्यास धारण करून तीर्थयात्रेत जाणार आहे. नरहरीच्या तोंडून हे शब्द ऐकून अंबा आणि माधव यांना धक्काच बसला. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यावेळेस नरहरीने अंबा आणि माधव यांना विचारले, तुमच्या डोळ्यात अश्रू का आहेत? त्यावेळेस अंबाने सांगितले, बाळा, आत्ताशी कुठे तुझे बोबडे बोल आमच्या कानावरती पडले होते. आत्ताशी कुठे आनंदाचा क्षण आमच्या आयुष्यामध्ये आला होता आणि तुझ्या तोंडून हे असे शब्द ऐकून आम्ही खूप निराश झालो आहे. त्यावेळेस नरहरीने आपल्या आईच्या डोक्यावरती हात ठेवला आणि काय चमत्कार झाला बघा. आईला पूर्वजन्माची आठवण झाली. ती अंबा नसून पूर्वजन्मातली अंबिका होती की जी कुरवपूर या ठिकाणी साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांनी तिला मी तुझ्या पोटी जन्म घेईल हे वरदान दिले होते आणि ते वरदान सत्यात उतरले होते. हे स्मरण अंबिकेला झाले आणि त्या क्षणी तिला जाणीव झाली की आपण आपल्या मुलाला तीर्थयात्रेत जाण्यासाठी परवानगी दिली पाहिजे. त्यावेळेस नरहरी आई आणि वडिलांना म्हणाला, काळजी करू नका, तुम्हाला अजून 4 मुले होणार आहेत. ते शतायुष्य होतील आणि तुमची व्यवस्थितपणे काळजी घेतील. त्यामुळे तुम्ही मला तीर्थयात्रेत जायला परवानगी द्या. त्यावेळेस आई म्हणाली, मला 4 मुले होतील तेव्हा होतील, परंतु आत्ताच्या क्षणाला तू एकटाच आम्हाला आहे. मी तुला तीर्थयात्रेला जायला परवानगी देईल, परंतु मला 1 मूल झाल्यानंतर मी तुला ही परवानगी देईल. त्यावेळेस नरहरी म्हणाले, आई, 1 काय 2 मुले झाल्यानंतर मला तू परवानगी दे. कारण नरहरीला माहीत होतं की आपल्या आईला पुढे 2 मुले म्हणजे जुळी मुले होणार आहेत. आणि नरहरींच्या शब्दाप्रमाणे 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अंबाला पुन्हा जुळी मुले झाली. आणि जुळी मुले झाल्यानंतर नरहरीने आईसमोर हात जोडून विनंती केली, आई, आता मी तुझा शब्द पाळलेला आहे. आता तू मला तीर्थयात्रेत जायला परवानगी दे. आणि त्यावेळेस अंबा काही न बोलता नरहरीला आपल्या पोटाशी कवटाळून घेतले आणि नरहरीला तीर्थयात्रेत जायला परवानगी दिली. नरहरीचा तीर्थयात्रेत जाण्याचा दिवस उजाडला. नरहरी तीर्थयात्रेला जाण्यासाठी निघाले आणि त्यावेळेस सबंध गाव नरहरींच्या भोवती गोळा झाला. अंबा आणि माधव देखील नरहरीच्या समोर उभे होते. आईवडिलांना नमस्कार करून नरहरी पुढे चालत होते. अंबा आणि माधव नरहरींच्या त्या पावलांकडे पाहत होते. नरहरींनी पुढे जाऊन वळून बघितले तर अंबा आणि माधव अजूनही त्याच ठिकाणी उभे होते. नरहरी पुन्हा आईवडिलांच्या जवळ आले आणि त्यांना साक्षात गुरुदेव दत्तांच्या रूपामध्ये दर्शन दिले आणि काळजी करू नका,
तुम्हाला ज्या ज्या वेळेस माझी आठवण होईल तुम्ही मनापासून माझे स्मरण करा, त्या त्यावेळेस मी तुमच्या समोर उभा असेल, अशा प्रकारे वचन देऊन नरहरी तीर्थयात्रेस निघून गेले. पुढे त्यांनी काशी या ठिकाणी जाऊन पुढील जीवन प्रवास व्यतीत केला. अशा प्रकारे आपण नरसिंह सरस्वती महाराज यांच्या जन्माची कथा पाहिली. ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या इतर मित्रांना शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.